पूर्ण केलं. दोन धावेने केलंय 12 आकड्यावरती. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं. जो ते स्वीकारतो तोच पुढे जातो. इथून मात्र काहीतरी वेगळे करावं लागेल. स्टेप आउट होऊन खेळला यावेळेस अष्टूक. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांनी करता षटकार. संजू यांनी यायचं आहे. आणखी एक महत्वाचा विकेट मात्र ठिकाणी डाऊन होताना आपण पाहतोय. त्याच्या बॅट मध्ये नुकताच एक षटकार जरूर आला होता. धावफलक आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिलं तर मग विराट कोहली सरांच्या पाठीवरती हा 18 नंबरचा आकडा आपण सातत्याने पाहिलाय. आणि सध्या तरी ते धावफलक आपल्याला पाहायला मिळते एनसीसी स्पोर्ट नायगाव या संघाचं. सुरुवातीला खूप चांगली बॉलिंग राहिली आहे विश्वनाथ. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रेम आणि आता मात्र विकासच्या बॉलिंग मध्ये आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक जरूर आला संकेत तलेकरच्या बॅट मधनं. धावफलक पोचले गेले 18 आकड्यावरती. इथून अजून काही वेगळं करावं लागेल. शून्यापासून पुन्हा एकदा विश्व निर्माण करावा लागेल. परंतु नाही. विकास गांगडेची बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन होत चाललेत. इथे पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप निश्चितच चांगले बिल्डअप करावे लागेल. योग्य तो स्कोर मात्र उभा करावा लागेल. कुठल्या तरी एका खेळाडूला जबाबदारी आहे ना ती स्वीकारावी लागेल. चांगला क्वालिटी क्रिकेट मात्र पेश करावा लागेल. सध्या तरी टेम्परेचर वाढले गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने. जो तापमान त्यांनी निर्माण केलाय ना तो मात्र कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो स्टॉप अँड नेवलेस डिफेन्स केलाय. शॉर्ट कव्हरला एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. कदाचित तिसरी देखील येते आणि जवळजवळ 4 धावा या पळून पूर्ण केलेत. मोठे फटके बॅट मधून येत नाहीयेत परंतु 4 धावा या पळून पूर्ण केले आहेत. अगदी सॉफ्ट हँडने खेळले होते फलंदाज आपण पाहिलं तर शैलेश. 4 धावा मात्र येताना पहिल्या या 4 धावेने धावफलक पोहोचले गेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 आकड्यावरती. अजूनही शेवटचं एक षटक बाकी आहे. इथून जर आणखी 15 ते 16 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा एक चांगली फाईट पाहायला मिळेल. मागेच थोडंसं मनोगत व्यक्त केलं होतं. चर्चा केली होती. संकेत तलेकर जे एनसीसी नायगाव टीमचे कर्णधार आहेत की पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात करण्यासाठी आमच्याकडे चांगले बॅटर आहेत परंतु यावेळेस चांगला खेळ त्यांच्याकडनं झालेला नाहीये. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर मग चांगली बॅटिंग होताना यावेळेस पाहायला मिळते. 1 बाउन्स एवढ्या चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ओहो या ठिकाणी कदाचित हा बॉल अडवला नसता तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणखी काही धावा मिळाल्या असत्या परंतु 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 3 धावफलक जे आहे ना ते पोहोचलं गेले 25 आकड्यावरती. संघर्षाचा काल कधी संपत नसतो मित्रांनो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. इथे मनामध्ये काहीतरी माइंड मध्ये चेंजेसपणा करावा लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह चा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहतोय.
दोन्ही टीमची टोटल पोचली 27 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सध्या तरी आपण पाहतोय शांत खेळ चालू आहे, परंतु इथून मात्र जिद्दीचा प्रवास करावा लागेल. जोखीम रिक्स मात्र घ्यावी लागेल, कारण जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा आहे, परंतु ते आता मात्र विसरून जावं लागेल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला शॉट कव्हरच्या दिशेने खेळले. एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 28 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 3. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल. म्हटलं की ना, जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल, पण स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. तर इथून मात्र काय करायचं आहे, काय घ्यायचं आहे आणि काय नाही ते मात्र माइंड मध्ये सेट करावा लागेल. फलंदाज आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरती विशाल होते, परंतु झेलच्या सर्वांमध्ये झालेत बाद. कुठल्याही बॅटरला मात्र सेट होऊन दिलं गेलं नाहीये आतापर्यंत. धाव फलक 28 या आकड्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पानखंड स्फुट बी अँड ओम सागर ब्राह्मणगाव या दोन संघामध्ये पुढील आम्ही टॉस करणार आहोत. पानखंड स्फोट बी टीमचे संघनायक उपस्थित झालेत. ओमसागर ब्राह्मणगाव. ओ हो 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 शेल मात्र सुटला. आणि एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज असणार आहेत बाद. अशा प्रकारे 29 धावा धावफलकावरती आपण पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि लक्ष असणार आहे 30 धावेंचं. नेक्स्ट मॅच पानखंड स्फोट बी आणि त्यांच्या समवेत ओम सागर ब्राह्मणगाव या दोन संघामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूया. दोन संघनायक पानखंडा बी आणि ओमसागर ब्राह्मणगाव. छापा. ओ छापा आलाय. नितेश टॉस जिंकलाय का निवडशी फिल्डिंग. पानखंड टीम सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. आज काय कॉम्पिटिशन बनवून आलात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? नाही, चांगलाच प्रयत्न असेल, जिंकण्याचा प्रयत्न असेल. ओमसागर ब्राह्मणगाव संघ आपण बघितला, त्यांनी देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स मागची स्पर्धा जिंकली. काय वाटते तुम्हाला की फिल्डिंग निवडलंय तर मग या मैदानावर आज तुमचं बॉलिंग अटॅक पाहता किती धावसंख्येपर्यंत तुम्ही रोखू शकताय त्यांना? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आज काय टीम पूर्ण आहे? हो, पूर्ण आहे. एनर्जी लेवल कसा आहे तुमच्या टीमचा? भरपूर चांगला आहे. सध्या 100% सगळे देत आहेत. स्पर्धा जिंकायची आहे, त्याचप्रमाणे कोणत्या खेळाडूकडे जास्त नजर असेल? दर्शन गोराने. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. संतोष, टॉस जिंकला असता काय निवडला असता? बॅट फर्स्ट. म्हणजे तुम्हाला पाहिजे होते ते मिळाला. तुम्ही देखील मागची स्पर्धा चॅम्पियन राहिले. तुमच्या टीमला कशी एनर्जी मिळाली स्ट्रगल केल्यानंतर? तशी एनर्जी नाही, पोरावी खूप मेहनत घेतली, त्याच्यामुळे आम्हाला फायनल मारली. कॉन्फिडन्स लेवल वाढलाय का तुमचा? हो नक्कीच. काय वाटतं की मग आज पूर्ण पॅक टीम? नाही तसं तर 3-4 प्लेयर तर नाही आहेत, ते आता एक प्लेयरांना आम्ही संधी देऊ. बघा पूर्ण टीम नाही आहे, मग त्यांच्यावर भरोसा असेल. काय म्हणशील ट्रॉफीबद्दल आणि
ऑल इव्हेंट बद्दल. आयोजक तर खूप सुंदर आहे ना, ट्रॉफ्या पण खूप सुंदर आहेत. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो या मॅचसाठी. चला जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज असतील विजयजी भोये. धन्यवाद मिस्टर जयेश डुकले. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 मध्ये बनवायच्या आहेत. विजय करता 30 धावा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, विश्वनाथ जाधव आणि रुपेश जाधव हे दोन खेळाडू. वीरा आणि विहा निश्चितच पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर हा मोठा स्ट्रोक, षटकार 6. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय. जो दमखम आहे ना, तो सातत्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. चांगले स्ट्रगल, चांगले प्रयत्न. ओहो, ज्या गतीने चेंडू आला होता ना आणि ज्या दिशेने जो तो खेळायचा होता तो फटका निश्चितच येताना आपण पाहिलाय. या ठिकाणी मिळतील या स्ट्रोक वरती 2. जवळजवळ गल्ली रिझनच्या दिशेने सुंदर फटका होता. अक्षरशः जर चाऱ्या बाजूनी बाउंड्रीज असती तर मग या ठिकाणी हा चौकार देखील पाहायला मिळाला असता. कारण चौफेर फटकेबाजी खेळण्याकरता सातत्याने ओळखला जाणारा खेळाडू विश्वनाथ जाधव, त्याने निश्चितच आपल्या कारकिर्दीमध्ये एक 4 व्हीलर आणि त्याच्यानंतर 4 बाईक देखील जिंकलेत. आणि आज खऱ्या अर्थानं सह्याद्री चषकामध्ये त्याचा खेळ हा लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत विश्वनाथ जाधवचे देखील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स नावाचा चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो चौकार. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर हा चौकार. सध्या तरी जे फेवरेट झोन आहे ना विश्वनाथ जाधव याचं, ते स्क्वेअर लेगचं क्षेत्र, फाईन लेग्स, त्याच्यानंतर स्विच हिट खेळण्याकरता देखील त्याला आपण ओळखतो. IPL ISPL सीझन पहिलं. काय जबरदस्त तो स्विच हिटचा फटका अजून सुद्धा माझ्या डोळ्यासामने येतोय आणि ती भरपूर रील जयेश व्हायरल झाली होती. चेन्नई सिंघम मध्ये खेळत असताना आपलं कर्तृत्व, नेतृत्व त्याने सिद्ध केलं होतं. षटकातील पुढील बॉल. हो रुपेश अगदी रडार मध्ये होता. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु इथे रुपेशचा खेळ मात्र संपन्न होईल. पहिला धक्का. धन्यवाद डीजे महेंद्र पवार. सध्या आपण युट्यूब चॅनल देखील ओपन केलं ना, तरी मग सध्या ते आपल्या आदिवासी समाजाचे स्टार आहेत, त्यांनी देखील धुमाकूळ घातल्या. भरपूर चर्चा, भरपूर त्यांच्या रील्स व्हायरल झालेत, भरपूर नवीन सॉन्ग देखील त्यांचे आलेत. त्यावेळेस हा डॉट बॉल प्रफुल्लला आपण पाहतोय. हे पहिलं षटक निश्चितच या ठिकाणी संपन्न होते आणि धाव फलकावरती आपण जर एक नजर फिरवली ना, तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा.
इथून अजून आपण पाहिलं तर मग जवळजवळ 17 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चला थोडीशी घाई करायची. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. पानखंडा स्पोर्ट बी आणि त्यांच्या समेत ओम सागर ब्राह्मणगाव. सध्या ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव भरपूर चर्चेमध्ये आहे. मागच्या काही सीझन मध्ये त्यांनी निश्चितच गावदेवी चषक शिलोतर या ठिकाणी त्या चषकावरती आपलं नाव अधोरेखित केलं. सध्या विकेश खरपडे खूप चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतात. ओमसागर ब्राह्मणगाव या संघाचे खेळाडू. त्याच्यानंतर आमचे पंच संतोषी वळवी, आमचे मित्र उत्तम दिंडा, सर्व चांगले खेळाडू आहेत. संकेत तलेकर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. हो हो, थोडासा वेगळा बॉल पाहायला जरूर मिळाला. पहिलाच बॉल होता आणि निश्चितच फेकण्याचा प्रयत्न, हातातून बॉल निसटलाय. बिमरचा इशारा आलाय. थोडेसे विश्वनाथ जाधव देखील सरप्राईज झाले त्या ठिकाणी. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. बॉल फेस झाल्यानंतर थोडासा मात्र बॉडीला टच झाला. अगोदरच मनसुबा बनवला होता मोठा स्ट्रोक खेळण्याकरता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल. सॉफ्ट हँडने एवढेच खेळलं गेलंय. हा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी सॉफ्ट हँडने खेळले गेले, कारण विश्वनाथ जाधवला देखील ठाऊक आहे सिंगल डबल जरी धावा येत राहिल्या तरी सुद्धा आपण सहजपणे हा धाव फलक चेस करू शकतो. आणि तेच सध्या तरी विश्वनाथ जाधवच्या माइंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हो, संधी होती संधी होती संधी गमावली आहे. कदाचित मग विश्वनाथ जाधवची विकेट प्राप्त केली तर मग सामन्यामध्ये वापसी जयश होऊ शकते. या मैदानावरती थोडासा रेकॉर्ड आपण पाहिला ना धाणीव संघाचा, तर तो रेकॉर्ड थोडासा मात्र वेगळा आहे. तीन ओव्हर मध्ये 11 धावा ह्या झाल्या नव्हत्या. एक वेळेस आपण जरूर तो रेकॉर्ड पुन्हा एकदा ऑन करू शकतो, परंतु या ठिकाणी झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. धाव फलक 4 ने पुढे सरकेल. पोचला गेलाय तो म्हणजेच 20 आकड्यावरती. जवळजवळ दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा 14 चेंडू आहेत आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि यावेळेस आमच्या समालोचन कक्षामध्ये जयेश यांनी थोडंसं वर्णन केलं होतं. आता मात्र षटकार येणार आणि लगेच मात्र त्यांची भविष्यवाणी ही पूर्ण झाली, कारण जयेश डुकले निश्चितच विश्वनाथ जाधव यांचा रेकॉर्ड अगदी ॲक्युरेटपणे ठेवतायत आणि त्याला देखील ठाऊक आहे. षटकाराला षटकारांना धावसंख्या पोहोचली गेली 36 आकड्यावरती. इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा 4 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस डिफेन्स केलाय, फक्त सन्मान दिला गेला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग अजून इथून 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे, ती म्हणजे 4. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पानखंड स्पोर्ट बी आणि ओमसागर ब्राह्मणगाव या दोन संघामध्ये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच पानखंड स्पोर्ट बी या संघाने आणि डिसिजन बॉल फर्स्ट. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला होता, दुसऱ्या मॅच मध्ये पानखंड स्पोर्ट ए संघाला आझाद स्पोर्ट वसई या संघासमोर, परंतु त्या मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.
पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो हो हो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पण पाहिलं तर मग सामना जिंकलाय वीरा विहाईलन धाणीव या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन धाणीव संघ अँड हार्डलक एनसीसी स्पोर्ट नायगाव, संकेत तलेकर अँड ऑल प्लेयर्स. अप्रतिम खेळ तुम्ही देखील दर्शवला. चांगला खेळ राहिला दोन्ही संघाचा, परंतु हार अँड जीत हे निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती होत असते. कुणाला निराश मनानं जावं लागतं तर कुणाला एक चांगली स्माइल घेऊन जावं लागतं.